जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। श्रीराम। सर्वप्रथम हनुमान जयंतीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा। सादर जय रघुवीर। आजपासून आपण भीमरूपी जे स्तोत्र आहे त्याचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। उत्तर भारतामध्ये ज्याप्रमाणे हनुमान चालिसाचं महत्त्व आहे, अगदी तसंच महत्त्व मराठी लोकांमध्ये भीमरूपी स्तोत्राचं आहे। पण भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना हे जे स्तोत्र आहे हे पहिलं भीमरूपी स्तोत्र आहे। अशी आणखी 12 म्हणजे एकूण 13 भीमरूपी स्तोत्र आहेत, ही बऱ्याच लोकांना माहिती नाही। पण जे सुप्रसिद्ध असं असणारं स्तोत्र आहे त्याचं चिंतन आपण आधी करणार आहोत। क्रमशः वेगळ्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करू। त्यानंतर उरलेल्या भीमरूपी स्तोत्रांचं चिंतन यथावकाश यथाक्रम करणारच आहोत। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना। पहिला श्लोक। सुरुवातीलाच भीमरूपी म्हटल्यामुळं याला भीमरूपी स्तोत्र असं म्हटलं जातं आणि त्याच्या भीमरूपीला जोडूनच महारुद्रा असं आहे। महारुद्राची एक सुंदर आरती आहे, त्यामध्ये समर्थ म्हणतात, भीम भयानक रूप अद्भुत वज्रदेही दिसे जैसा पर्वत टवकारुनी नेत्रे रोम थरथरित स्थिरता नाही चंचल झाला उद्दित जयदेव जयदेव जय महारुद्रा आरत भेटीचे दिजे कपिंद्रा जयदेव जयदेव। त्यामुळं भीमरूपी महारुद्रा हे दोन्ही जोडूनच अर्थ बघितलेला जास्त चांगला। शास्त्रामध्ये भीम शब्दाचा अर्थ काय सांगितला? बिभेत्यनेन इति भीमः। ज्याला पाहिल्यानंतर भीती वाटेल त्याला भीम असं म्हणतात। म्हणजे इतकं उग्र भयंकर असं मोठं रूप त्याला भीम असं म्हणतात। हनुमान असे भीमरूपी आहेत, ते लेचेपेचे नाही आहेत। पण हे भय कुणाला आहे? जे दुष्ट दुर्जन यज्ञ नाम भगवंत सदाचार या गोष्टींचा विरोध करणारे राक्षसी वृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते भयंकर आणि भीषण असे आहेत। हनुमान भीम होतात, भयंकर होतात दुष्ट दुर्जनांसाठी। रावणाच्या राक्षसांचा संहार करताना ते भीम झाले, म्हणजे भीषण भयंकर झाले आणि त्यांचं इतकं भय निर्माण झालं की राक्षस युद्धातून न लढता पाठ धकून पळत सुटले। अशी अनेक वर्णनं वाल्मिकी ऋषींनी रामायणात करून ठेवली आहेत। असे श्री हनुमान भीम आहेत। त्यांचं रूप भय उत्पन्न करणार आहे, पण ते दुर्जनांना घाबरवणारे आहेत। महारुद्र रोदयती इति रुद्रः। जो दुसऱ्यांना रडवतो त्याला रुद्र असं म्हणतात। पुन्हा तोच अर्थ इथं अभिप्रेत आहे। जे दुष्ट दुर्जन आहेत त्या दुष्ट दुर्जनांना रडवणारा म्हणजे रुद्र, आणि महारुद्र म्हणताना त्याच्यातील महान असा। भीम आणि रुद्र हे दोनही शब्द भगवान शिवांसाठी वापरले जातात। शिवांचं एक नाव भीम आहे, शिवांचं आणखी एक नाव रुद्र असं आहे। संहारक शक्ती व्यक्त करणारी ही दोन शब्द आहेत। आणि महारुद्र एकादश रुद्र सगळ्यांना माहीत आहेत। शिवांचे 11 रुद्र अवतार, त्याच्यातील 11वा रुद्र अवतार म्हणजे हनुमान, म्हणून सुद्धा त्यांना महारुद्र असं म्हटलं जातं। राक्षसांना इतकं रडवलं हनुमंतरायांनी, सगळे गयावया करतात आणि आम्हाला सोडा म्हणतात। लंका दहन केलं त्यावेळेला लंका पेटली, त्यावेळेला सगळे रडत सुटले, आमचं घर जळालं, आमची मुलं जळाली, आमचं शेत जळालं।
आमची वाताहत झाली, सगळे रडतायत रडतायत रडतायत, त्याही अर्थानं ते महारुद्र आहेत. म्हणून दुष्ट दुर्जनांना रडवणारे ते सुद्धा रुद्र आहेत. पण एवढाच त्याचा सीमित अर्थ घ्यायचं कारण नाही आहे. रुद्र शब्दाचा आणखी एक फार सुंदर अर्थ आहे. तो म्हणजे सज्जनांचं रडणं थांबवणारे सुद्धा रुद्रच आहेत, किंवा सज्जनांच्या दुःखामुळं द्रवीभूत होणारे, रुद्र द्रवीभूत होणारे ते सुद्धा कोण आहेत? रुद्रच आहेत. हे त्यांचं सौम्य रूप आहे. आणि भीषण रूप म्हणजे रौद्र रूप आहे. जेव्हा हनुमान लंकेमध्ये पोहोचले, सीतामाईचा शोध लागला, 10 महिने उलटून गेलेले आहेत, रामरायांचा पत्ता नाही आहे. आणि सीतामाई रामराय येतील आणि मला सोडवतील म्हणून वाट पाहत आहेत. रावणाचा नित्य त्यांना जाच सुरू आहे. अशा स्थितीमध्ये सतत विलाप सीतामाई करत आहेत. अशा विलाप करणाऱ्या सीतामाईंचा, आणि तेही अशोक वाटिकेमध्ये अखंड शोकग्रस्त सीतामाई आहेत. अशा सज्जन असणाऱ्या सीतामाईंचा शोक नष्ट करणारे, म्हणजेच त्यांचे जणू काही अश्रू पुसणारे ते कोण आहेत? हनुमान आहेत. आणि म्हणून सुद्धा ते महारुद्र आहेत. समर्थांचं एक सुंदर पद आहे, त्याच्यात ते म्हणतात, सीता शोक विनाशन चंद्रा जयबल भीमा महारुद्रा. बरोबर महारुद्र शब्द तिथं आलेला आहे. सीता शोक विनाशन चंद्रा जयबल भीमा महारुद्रा, असे ते महारुद्र आहेत. सज्जनांचा शोक घालवणारे म्हणून महारुद्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. इथं वज्र शब्दातून वज्रांग म्हणजे बजरंग असाही अर्थ घेता येईल, किंवा वज्र आणि हनु यांचा संबंध आहे. हनु म्हणजे हनुवटी. बाल अवस्थेमध्ये असताना आकाशामध्ये बालसूर्याला पाहिलं आणि ते फळ आहे असं समजून त्या बालकानं उड्डाण केलं, ही कथा आपल्याला माहिती आहे. आणि तेव्हा त्या सूर्याचं रक्षण व्हावं म्हणून इंद्रानं वज्राघात केला. तो त्या बालकाच्या हनवटीला लागला. डावी हनवटी भंग पावली, आणि ती भंग पावली म्हणजे भग्न झाली, म्हणजे ते बालक हनुवटी विरहित झालं. पण वायूच्या कोपाला सामना करणं कठीण जात आहे, म्हणून सर्व देवता प्रसन्न होऊन वायुपुत्र असणाऱ्या हनुमंतांना वेगळे वेगळे आशीर्वाद देतात. त्यावेळेला एक आशीर्वाद देवतांकडून त्यांना मिळाला, तुझी भंग पावलेली हनुवटी पुन्हा तुला प्राप्त होवो. आणि म्हणून ते हनुविहीन झालेले हनुमान झाले. म्हणून ते हनुमान. पण वज्रामुळं विहीन झालेली हनुवटी आता हनुमान म्हणजे वज्राच्या आघातानं नष्ट होऊन सुद्धा पुन्हा प्राप्त झाली, म्हणून ते हनुमान झाले. आणि दुसरा अर्थ त्याचा, वज्रासारखी त्यांची हनुवटी आता नष्ट कधीही होऊ शकणार नाही, ती इतकी कठीण झाली. म्हणून वज्र हनुमान असा अर्थ आहे. मारुती. मारुती म्हणजे मरुताचे पुत्र म्हणून मारुती. मरुत म्हणजे वायू. वायुपुत्र हनुमान आहेत आणि म्हणून ते मारुती आहेत. वायुपुत्र कसे आहेत? वाल्मिकी रामायण सांगतं, अंजना माता ज्या वेळेला यदृच्छेनं विहार करत होत्या एका पर्वतावरती, त्यावेळेला मानसिक स्तरावरती गर्भाधान करून वायूनं आपलं तेज अंजना मातेच्या गर्भामध्ये स्थापित केलं. ती म्हणाली, अरे माझं पातिव्रत्य कोण भंग करतंय? तेव्हा वायुदेव अदृश्य रूपामध्ये म्हणाले, हे अंजने घाबरू नकोस, तुझं पातिव्रत्य भंग न होऊ देता मी माझं तेज तुझ्या गर्भात स्थापित केलेलं आहे, कारण मी मनोयोगानं गर्भाधान केलेलं आहे. आणि म्हणून माझ्यासारखा वेगवान बलवान तेजस्वी असा पुत्र तुला प्राप्त होईल. आणि म्हणून वायूचा औरस पुत्र असल्यामुळं श्री हनुमंतांना मारुती, मरुत म्हणजे वायू, मरुताचा पुत्र म्हणून मारुती हे नाव प्राप्त झालं. शिवमहापुराणामध्ये वेगळ्या पद्धतीनं कथा येते. त्यामध्ये शिवतेज वायूच्या योगानं सप्तर्षींना प्राप्त झालं आणि ते सप्तर्षींनी पुटामध्ये घेतलं आणि अंजनेच्या
कर्णरंध्रामधून ते शिवतेज अंजनेला गर्भामध्ये स्थापित केलं, पण ते शिवतेज आणून देणारे तत्व वायू आहे आणि म्हणून सुद्धा हनुमंतांचं नाव मारुती असं आहे. असे हे मारुती. वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. वनारी, अरी म्हणजे शत्रू, वनाचे शत्रू. कोणत्या वनाचे शत्रू? प्रमदा नावाचं वन जे लंकेमध्ये होतं, ज्या प्रमदा नावाच्या वनाचा एक भाग म्हणजे अशोक वाटिका, की ज्या अशोक वाटिकेमध्ये सीतामय्याला ठेवलं होतं रावणानं डांबून. सीतामय्याचा शोध लागला, त्यांच्याशी वार्तालाप झाला. आता सीतामाई सापडलेली आहे, त्यांचा संदेश रामप्रभूंना सांगायचा आहे म्हणून हनुमंत परत निघणार आहेत. पण हनुमंतांना वाटतं की रावणाची शक्ती किती आहे तपासावी आणि म्हणून रावणाशी थोडं युद्ध करायला हवं. युद्ध घडण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे म्हणून रावणानं अत्यंत मनापासून जे जोपासलं, वाढवलं ते प्रमदावन उद्ध्वस्त करूया असा हनुमान विचार करतात आणि त्या प्रमदावनाचा विध्वंस करतात. जेवढा भाग सीतामाई राहिलेला अशोक वाटिकेचा आहे तेवढा भाग विध्वंस न करता प्रमदावनाचा ते विध्वंस करतात आणि म्हणून त्यांना वनारी असं नाव मिळालं. हा ऐतिहासिक भाग झाला. पण पारमार्थिक अंगानं जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की मनुष्य हा या संसाररूपी अरण्यामध्येच फिरतोय आणि या संसाररूपी अरण्यामध्ये मनुष्य फिरता 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 तो मार्गविहीन होऊन अरण्यात अडकून पडतो. त्यामुळं हनुमान सद्गुरू रूपामध्ये प्रकट होतात आणि संसाररूपी अरण्याचा विनाश करतात आणि भगवंतापर्यंत ते घेऊन जातात. या पारमार्थिक अंगानं सुद्धा ते वनारी आहेत. वनाचे अरी म्हणजे वनाचे शत्रू. भवारण्य ज्याला म्हटलं त्या भवारण्याचा नाश करणारे असे हनुमान आहेत म्हणून त्यांना शरण जावं. वनारी अंजनी सुता. अंजना किंवा अंजनी हे हनुमंतांच्या मातेचं नाव आहे. या मुळातल्या अप्सरा, पण ऋषींनी त्यांना वानरीचं रूप दिलं आणि या वानरी झाल्या. पुढं केसरी नावाच्या बलाढ्य वानराशी त्यांचा विवाह झाला आणि ह्या अंजना यांनाच हनुमान पुत्ररूपानं प्राप्त झाले म्हणून त्यांना अंजनी सुत म्हटलं. पण अंजनी म्हणायचं कोणाला? अंजना किंवा अंजनी याचा अर्थ डोळ्यामध्ये काजळ घालणारी आणि उत्तम पद्धतीनं सुगंधित अशी द्रव्य अंगाला लावून सुगंधामध्ये राहणारी अशी स्त्री हिला अंजना किंवा अंजनी असं म्हणतात. पण हा लौकिक अर्थ झाला. पारलौकिक किंवा पारमार्थिक अर्थ जर बघायचा झाला तर जिनं भगवत भक्तिरूपी अंजन आपल्या डोळ्यामध्ये घातलेलं आहे आणि ज्यामुळं ही सगळी सृष्टी तिला भगवन्मयच दिसते अशी महान स्त्री म्हणजे अंजना किंवा अंजनी आहे. आणि अशा महान स्त्रीचे म्हणजे अशा महान वानरीचे पुत्र असणारे हनुमान अंजनी सुत. वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. रामदूत ही फार मोठी बिरुदावली हनुमंतांना प्राप्त आहे. हनुमंतरायांनी की रामरायांकडे ॲप्लिकेशन दिलं नाही, रामराया मला तुमचा दूध बनवा, मला तुमचा दूध बनायला आवडेल. एक असतो तो स्वतः प्रयत्न करतो आणि त्याला स्वीकारलं जातं. दुसरा असतो तो स्वामीच त्याचा अमुक अमुक कार्य म्हणून निश्चिती करून आपला सेवक म्हणून स्वीकारतो. हनुमंतांच्या बाबतीत असंच झालेलं आहे. श्री रामरायांनी हनुमंताची रामदूत म्हणून स्वतः निवड केली आहे आणि ती सुद्धा त्यांच्या पहिल्या भेटीमध्ये जेव्हा हनुमान आपल्या मूळ रूपात नसून एका भिक्षूच्या रूपामध्ये रामरायांना भेटायला गेले, लक्ष्मणांना भेटायला गेले. जेव्हा सीता मैयाचा शोध घेण्यासाठी राम आणि लक्ष्मण हे दोघंही पंपा सरोवरापाशी आलेले आणि तेव्हा सुग्रीवाच्या सांगण्यावरून एका भिक्षूचं रूप घेऊन हनुमान रामरायांच्या जवळ पोहोचतात आणि त्यांच्याशी इतकी सुंदर मधुर चर्चा करतात
ती चर्चा ऐकून रामराय इतके प्रभावित होतात की लक्ष्मणांच्या कानात कुजबुजतात आणि ते म्हणतात की याचे सर्व 9च्या 9 व्याकरणाचे शाखा याचा अभ्यास आहे, 4ही वेदांचा याचा अभ्यास आहे. लक्ष्मणा, अरे काय सांगू, याच्यासारखा जर दूत एखाद्या राजाकडे असेल तर अंगावर तलवार घेऊन चालून आलेला शत्रू समोर आला तर ह्याला समोर करावं, हा इतकं मधुर बोलेल की तो शत्रू तलवार म्यान करेल आणि प्रेमानंच तुमच्याशी मैत्री करेल. असा दूत ज्या राजाकडे आहे त्याची सर्व कामं सोपी झाली. असं लक्ष्मणाला रामराय हनुमंतांच्या संदर्भात पहिल्या भेटीमध्ये हनुमंतांच्या बद्दल सांगतायत. आणि त्याच ठिकाणी रामरायांनी हनुमंताला हा माझा दूत बनेल आणि हा लंकेत जाईल असं मनोमन ठरवलं. असे हे रामदूत आहेत हे लक्षात ठेवायचं. प्रभंजना, प्रभंजन, प्रकर्षेण, जो प्रकर्षानं भंग करतो, कशाचा नाश करतो, वृक्षादीनाम, वृक्षादिकांचा. वायूलाच प्रभंजन म्हणतात. आणि विशेष करून प्रभंजन शब्दाचा अर्थ सामान्यतः हा संहारक वायू, विश्वसंहार व्हायची वेळ आल्यानंतर जे वायूचं स्वरूप आहे त्याला प्रभंजन असं म्हणतात. अन्यही वेळेला त्याचा उपयोग केला जातो प्रभंजन शब्दाचा, पण मूळ अर्थ हा आहे. म्हणजे हनुमंतांकडं त्या प्रलयकालीन वायूची शक्ती आहे. म्हणून तर दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की हनुमंत वायूचा प्रसिद्ध, पिता पुत्रात नाही भेद. वायू हे पिता आहेत, हनुमान हे पुत्र आहेत, पण त्या वायूसारखंच तेज, वायूसारखंच सामर्थ्य या हनुमंतामध्ये आहे. ते इतके भीषण आणि भयानक आहेत. त्यांनी आपलं उग्र रूप जर प्रकट केलं तर ते सृष्टीचा संहार करणाऱ्या वायूसारखे आहेत. असा संदर्भ इथं समर्थांनी प्रभंजना असं म्हणून दिलेला आहे. या स्तोत्राचा पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. तुर्तास सादर जय रघुवीर, जय जय रघुवीर समर्थ.